नमस्कार. मी ना नुकतीच नोकरीला लागले 82मध्ये आणि मला वाटतं 83-84ला एक जण आमच्या ऑफिसमधलं रिटायर्ड झालं. त्याच्यानंतर आम्ही त्याच्याबद्दलच्या गोष्टी ऐकल्या. आता किती सत्य किती असत्य माहीत नाही. पण रिटायर्ड झाल्यावर मागे ह्या गोष्टी त्या माणसाबद्दलच्या ऐकलेल्या आहेत आणि ते पण 84ला. आता काय त्यामुळे आता काही तसा संदर्भ नाही, शोधता येणं शक्य नाही. तर एक गोष्ट अशी आहे, 3 गोष्टी ऐकल्या त्यातल्या मी 2 सांगणार आहे की जवळजवळ काहीतरी 500 वगैरे विदेशी घड्याळं रिस्टवॉच कस्टमने पकडले आणि ती पोलिसांच्या म्हणजे कोर्टाच्या ताब्यात होती, पोलिसांच्या नाही, कोर्टाच्या ताब्यात होती. दुसऱ्या दिवशी त्याला परत करायचं म्हणजे त्या लोकांनी ॲप्लिकेशन केलं होतं की आमची जे काय अटी असतील त्या अटीवर आम्हाला आमची घड्याळं परत द्या. तर त्याला दुसरी तारीख दिली, तर अर्जाला एक तारीख दिली आणि कोर्टामध्ये ती घड्याळं होती. दुसऱ्या दिवशी सगळी घड्याळं परत दिली आणि त्याला जी काय अटी होती, कुठला बॉन्ड काय जे होतं ते सगळं करून त्याला परत दिली. आणि 500च्या 500 घड्याळातलं जे महत्त्वाचं मोटर आहे सगळं एका रात्रीत गेलं होतं. घेणाऱ्याला घड्याळ मिळाले, पण फक्त काटे हे तो कोणाकडे न्याय मागणार. असं मी ऐकलेल्या गोष्टी आहेत मी नोकरीला लागण्याच्या आधीच्या. तशीच गोष्ट ऐकली त्याच माणसाबद्दल की एका ज्वेलर्सच्या ह्याच्यामध्ये काहीतरी धाड घातली, त्यावेळेला सिल्वरचे ग्लासेस पकडले आणि मग ते ह्याच्यामध्ये कारण त्याच्यामध्ये हे नाही होत की ते सिल्वरच आहे हे लिहिलेलं नसतं, त्यामुळे व्हाईट मेटल अशा पद्धतीने लिहिलेलं असतं. त्याच्यामध्ये 4 दिवसाची तारीख पडली रिटर्न ऑफ प्रॉपर्टीच्या वेळेला. तशाच्या तशा त्याने त्या 4 दिवसामध्ये ॲल्युमिनियमचे ग्लासेस बनवून ते परत केले. हे पुन्हा मी सांगते, हे मी ऐकिवातल्या गोष्टी आहेत. आज तो माणूस ढगातही गेला असेल, त्याच वेळेला रिटायर्ड झाले होते. मला माहितीही नाही ते आता आहेत की नाही. तर अशा पद्धतीच्या गोष्टी मी बऱ्याच आमच्या कार्यालयात पाहिलेल्यासुद्धा आहेत, ह्या मी ऐकलेल्या आहेत. त्याच्याबद्दल अजून एक आहे, अशी जाऊ दे, पण आता किती सांगायचं. आणि हे मला खूपदा दिसतं की साहेबांनी कुठेतरी त्या माणसालावर विश्वास ठेवून त्याच्या हातात ह्या गोष्टी दिल्या असतील की आणि बघितलं तर सगळं व्यवस्थित, म्हणजे साहेबांच्या समोर ते उचललं, सेफमध्ये गेलं, पण सेफला लॉक संध्याकाळची वेळ लावत नाहीत, नंतर हे केलं होतं. तेवढ्या वेळामध्ये इतकं डोकं चालवून करणारे सुद्धा आपल्या हाताखालचा स्टाफ आहे. एखाद वेळेस साहेबांनाही माहीत नसेल किंवा साहेबही त्याच्यात सामील असेल. हे सगळं तेव्हाची गोष्ट आहे, मला माहीत नाही. तर कुंपणाने शेत खाण्यासारखं आहे. तसंच माझी एक मैत्रीण होती, तिचा नवरा बाहेरगावी त्याची हे झाली, मुलं इथे शिकत होती. तर एक मुलगा एक मुलगी तिला. तर तिने काय केलं, एका वर्षासाठी सासू त्यांच्याबरोबरच राहत होती. सासूबाईंना सांगितलं आम्ही पैसे पाठवत जाऊ, मी यांच्याबरोबर जाते, कारण त्याचा जरा पोटाचा प्रॉब्लेम होता. तर सासूबाईंबरोबर ती गेली आणि महिन्याचे पैसे ती खर्चाचे पाठवायची. सासूबाईंनी काय केलं, त्यांचा एक दुसरा मुलगा होता, तो
येऊन काही ना काही कारण सांगून आईकडे हे करायचा, आई मला मी तुला देतो ना, मी तुला देतो पैसे. आणि ह्या आईने ते पैसे म्हणजे आपल्या मोठ्या मुलाने पाठवलेले पैसे सगळे धाकट्या मुलावर बऱ्यापैकी खर्च केले. 2 मुलांचं जे काय काय म्हणतात त्याला, कंपल्सरी जे भरणं आहे, जेवण बिवण खावण वगैरे, ते तिने केलं. मेंटेनन्स नाही दिला. आणि त्यावेळेला सगळं आतासारखं नाही, तेव्हा कॅशनेच सगळं चालायचं. मुलांची फी हे करून ठेवली, फोन वगैरे नाही म्हणजे आणि ही आईचा म्हणजे ती दोघांची आई, मोठ्या मुलाची आई आणि धाकट्या मुलाची आई, दोघांची आई. पण तो कल येतो का ती वृत्ती येते माहीत नाही. आणि मागेच मी अजून एका माझ्या मैत्रिणीचं सांगितलं. माझी ती मैत्रीण स्वतः व्यवसाय करायची, नवरा कमवता होता. तर दोघं कमवताय, तुम्ही दोघं कमवताय असं म्हणून प्रत्येक वेळेला छोट्या भावाला नेहमी घरातलं सामानच गायब व्हायचं. ही लोकं बाहेर गेल्यावर घरातली डाळ तो अचानक आला, मी त्याला दिलं, असं दिलेलं का मागून घेणार का? बरं, देणाऱ्याला आपल्याच घरातल्यांना दिल्यासारखं असायचं. तू एवढं पण आपला आहे, त्याची परिस्थिती थोडी खराब आहे म्हणून तो देतोय, घेतोय. तर अशा पद्धतीने मानसिक ब्लॅकमेल. आणि घेणारा काय, मी थोडी तुमच्याकडचं घेते, मला तर आई देते, मी नको नको म्हणते तरी घेते, अशा पद्धतीने. शेवटी तिने कंटाळून जेव्हा नवराची बँगलोरला बदली झाली तर व्यवसाय बंद केला. नाहीतर इथे कमवून सगळं त्यांना घालण्यापेक्षा सगळा संसारच उचलून ती बँगलोरला गेली. आणि तुम्ही धाकट्याकडे राहा असं सांगितलं. आणि तिथे गेल्यावर तिला किंमत कळली. आपण ह्या मुलाचे पैसे काढून त्याला असे चंपतराय विश्वास ठेवलेले, स्वतः त्यांनी केलं असं मी म्हणणार नाही, स्वतःसाठी केलं असं म्हणणार नाही. आता आमच्या त्यावेळेच्या त्या जजने सुद्धा स्वतःसाठी घेतलं नसेल सुद्धा, पण त्याच्या खालच्या लोकांनी चोरी केली. त्या दुबई जी बाहेरगावी गेलेली मुलगा आणि सून, तिच्या सासूने स्वतःला काही नाही, एक लुगडं पण तिने विकत घेतलं नाही, पण दुसऱ्या मुलाला मदत थोड्या दिवसासाठी, तो मला परत करेल, मग मी ती लोकं येऊपर्यंत मी नंतर त्याला त्याचे पैसे परत करून घ्या, ह्या आशेवर असेल, काही असेल. त्या दुसऱ्या ह्याच्यात तुम्ही दोघं कमवतायत, थोडंसं गेलं तर काय झालं, तो माझाच मुलगा आहे. अशा पद्धतीचे अनेक प्रकारचे चंपतराय एकेका घरात असतात. जिथे विश्वास ठेवतो ना, तिथेच विश्वासघात होतो. त्यामुळे कधीकधी ना एक नियमावली असते ना, ती असावीच. आणि त्या नियमावलीचं नेहमी व्यवस्थित पालन होतं की नाही. आता खूप आले हो CCTV हे ते, तरीसुद्धा त्याच्यातून सुद्धा लबाडी होते, एवढे CCTV असताना सुद्धा लबाडी, चोरी मारी होते. ही माणसांची वृत्ती आहे. मागे असा एक सर्वे झाला, प्रत्येक देशामध्ये ते प्रश्न वेगवेगळ्या देशातल्या लोकांना विचारले की ऑफिसचं मटेरियल म्हणजे पेपर म्हणा, किंवा आता तुमचे घरचे काही तुमचे झेरॉक्स पाहिजे तर ऑफिसच्या मशीनवर जाऊन फुकटात मिळतात, तर ते काढून घेणं, A4चे पेपर मुलांच्या क्वेश्चन पेपर बुडवण्यासाठी वापरणं, असं जर करतात ते तो गुन्हा आहे की नाही म्हणून, किंवा ती ऑफिसच्या बाबतीत केलेली चोरी आहे की नाही, असा प्रश्न विचारला तर बऱ्याच देशातल्या लोकांनी त्याच्यावर काही टक्क्यांनी असं आलेलं आहे की 38% ती चोरीच होणार, कायची कंप्लेंट व्हायलाच पाहिजे वगैरे. पण भारतातल्या लोकांना त्यात काय झालं असं त्यांचा अभिप्राय होता. कळलंच नाही. ऑफिसमधलं स्टेशनरी आपल्यासाठी वापरणं ही मुळात
कुठल्या गोष्टीने चोरी होतीये असं विचारलं गेलं, असं मी एका याच्यामध्ये वाचलं. म्हणजे आपल्याला ऑफिसमधली स्टेशनरी वापरणं सुद्धा चोरी नाही असे असे मानणारे आपल्या भारतामध्ये किती टक्के लोक असतील विचार करा. आता मला तर एका दृष्टीने ना असे संपतराय आपल्या देशामध्ये आहेत. आणि मी मागे पण म्हणाली की देवळाच्या ठिकाणी खूप जण देवाच्या नावावर लबाडी करतात. तिथे मी जातपात नाही म्हणणार, तिथे सगळ्या प्रकारची माणसं त्यांच्या त्यांच्या पद्धतीने लबाडी करतात. अगदी चप्पल बघणार, सुरक्षा देणारा सुद्धा आणि हे सुद्धा. तर त्याला आणि असं नाही आहे मी इथे देऊळ म्हणणं आत्ता चाललं आहे राम मंदिर म्हणून देऊळ म्हणते. सगळ्या धार्मिक क्षेत्रात मी माझे शब्द मागे घेते आणि सगळ्या धार्मिक क्षेत्रात सगळ्या धार्मिक स्थळामध्ये चंपतराय हा असतोच असतो. तो भले स्वतःसाठी नाही. तुम्ही चर्चमध्ये जा, चर्चमध्ये भरपूर जागा लबाडलेल्या आहेत, भरपूर पैसे. तिथे दानपेटी नाही आहे, तिथे मासिक पैसे द्यायचे असतात. त्यातनं मुसलमानांच्या ह्याच्यामध्ये वफमध्ये पण आहे, कुठल्याही इवन बौद्ध विहारात सुद्धा आहे. कुठल्याही धार्मिक स्थळात जा, तिथे एक चंपतराय असतो. पण सनातनीमध्ये थोडाफार तरी आपण काहीतरी नियमावली करावं, आपल्या ह्या चुका पुन्हा होऊ नये ह्याच्यासाठी प्रयत्न केला जातो असं मला मनापासून वाटतं. तर असे चंपतराय घरी दारी सगळीकडे आहेत. तुम्हाला असे चंपतराय भेटले का हे मला सांगा. तुम्ही माझं ऐकताय त्याबद्दल मी खूप आभारी आहे.